तुमचं स्वागत आहे माझ्या YouTube चॅनलवर। आज आपण झटपट अशी पावभाजी करणार आहोत, ती पण कुकरमध्ये। ही बघा, कुकरमध्ये ही पावभाजी आपण करायची आहे। 10 मिनिटांमध्ये पावभाजी तयार होते आपली। जास्त कटकट नाही की कांदा कापा, ते भाजा, किती वेळ वगैरे त्याचं टेन्शन नाही। पटकन सगळ्या भाज्या आपण एकत्र कुकरमध्ये लावूनच ही पावभाजी तयार करायची आहे। चला मग आता आपण सुरुवात करूया। हे बघा, आपण मिक्स भाज्या घेतल्यात। फ्लावर, बीट, शिमला मिरची, टोमॅटो, गाजर, मटार आणि बटाटा। आता आपण सुरुवात करूया। आपण ही डायरेक्ट कुकर मध्ये करायची आहे। हे बघा, आपण 2 चमचे तेल घातलेलं आणि 1 चमचा बटर घातलेलं आणि त्याच्यानंतर मी कांदा आणि मिरची घातली आहे। 2 मोठे कांदे बारीक चिरून घातले। ते चांगले आपण आता लाल परतून घ्यायचे आणि 1 चमचा मीठ घातलंय। कांदा थोडा लाल करायचा आहे चांगला। एक चमचा मी आलं लसूणची पेस्ट टाकते। ही पण चांगली परतून घ्यायची तेलामध्ये। गॅस थोडा मीडियम ठेवायचा आहे। आता आपण याच्यामध्ये मसाले घालूया। हे बघा, हळद हळद 1 चमचा आहे। हा घरगुती मसाला अर्धा चमचा आहे। काश्मीरी पूड 1 चमचा, पूर्ण मोठा चमचा घेतलाय। गरम मसाला घेतलाय अर्धा चमचा आणि धना जिरा पावडर घेतली आहे। ते आपण सगळं टाकायचं याच्यामध्ये। आणि हा पावभाजी मसाला घेतलाय। हे बघा, हे चांगलं तेलात परतायचं आहे। आता आपण याच्यामध्ये भाज्या घालूया। हे बघा, फ्लावर, सगळ्या भाज्या घालायच्यात एकदम। टोमॅटो पण याच्यातच घालायचे आता। मटार, बटाटा, मी 2 मोठे बटाटे कापून घेतले ते। बघा, थोडा परतून घ्यायचंय। आता आपण यात पाणी घालूया। हे बघा, आपण अजून पाणी घालायचंय। ते यात आपण कसुरी मेथी घालूया। ही बघा, हे बघा, मी पाणी केवढं भाजीच्या वरती येईपर्यंत पाणी घातलंय। आता आपण झाकण लावून ठेवूया आणि 5 किंवा 4 शिट्या करायच्या, म्हणजे भाजी आपली एकदम चांगली शिजून येईल। हे बघा, मी 5 शिट्या केल्यात। आता आपण कुकर खोलून बघूया। थंड झालाय कुकर आता हा। हे बघा, आपल्या भाज्या शिजल्यात। त्याला आता आपण याने थोडं स्मॅश करूया।
हे बघा आपली पावभाजी तयार झाली आहे. आता आपण त्याच्यामध्ये लिंबू पिळूया. तर ह्यात बटर घालूया थोडं. हे बघा 1 चमचा बटर घातलाय. आता हे आपण आधी बाजूला ठेवूया. आपण आता त्यासाठी आता पाव गरम करूया 2 मसाले पाव. हे बघा आपण बटर घालायचंय थोडं. इथे आपण लाल तिखट टाकायचंय. थोडीशी कोथिंबीर. आता आपण असं बटर घालूया. कोथिंबीर. ही बघा आपली झटपट पावभाजी तयार आहे. जर तुम्हाला माझी रेसिपी आवडली असेल तर लाईक करा, कमेंट करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन ऑन करायला विसरू नका.